समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास दुसरा गणेश स्तवन नाम श्रीराम समर्थ। ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा। श्रीराम समर्थ। समर्थांनी काय हो, दशक पहिला स्तवन नाम समास दुसरा गणेश स्तवन नाम म्हणजे या समासामध्ये गणेशांचं काय केले, स्तवन केले। ओम नमोजी गणनायका श्री सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा। अज्ञान आणि भ्रांती कोण हो छेदतं? अज्ञान भ्रांती छेदणारा तो श्री गणेश आहे। त्याला काय केले हो, वंदन केले। आणि त्यांनी काय करावं असं समर्थ म्हणतायत बघा। माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी। हे श्री गणनायका, मी काय करत आहे, तुम्ही काय करा। हे गणनायका, हे श्री गणेशा, माझे अंतरी भरावे, माझ्या अंतरी काय करा, मला तशी बुद्धी द्या, सर्व काळ वास्तव्य करावे। मी काय बोलणार आहे तुमच्याविषयी, मी तुमचं स्तवन करण्याला तेवढं काय नाहीये। मी तुमचं स्तवन ह्या देहरूपाने करू शकत नाही, म्हणून काय करा, तुम्हीच काय करा, माझ्या अंतरी या, म्हणजे माझ्या अंतरी राहा आणि सर्व काळ काय करावं, वास्तव्य करा आणि ह्या वागशून्यास वदवावे। माझी वाणी एवढी काय नाहीये, तुमचं स्तवन करण्या योग्य नाहीये, तर तुम्ही काय करा, तुमचं वास्तव्य माझ्या अंतरी ठेवा आणि ह्या अंतरामधून तुम्हीच काय करावं, तुमचं स्तवन करून घ्या। तुमची कृपा दृष्टी, तुमच्या कृपा कटाक्षाने तुमचं स्तवन ह्या देहाकडून करून घ्या, असं समर्थ स्वतः कुणाकडे विनंती करत आहेत, श्री गणेशाकडे। तुझी कृपेचेनी बळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्व भक्षक काळे दास्यत्व कीजे। तुझे कृपेचेनी बळे काय हो, तुझी जर कृपा झाली तर काय होणार आहे, वितुळती भ्रांतीची पडळे, जी माझ्या अंतरी भ्रांत आहे ती काय होईल, वितळून जाईल। आणि कसं आहे हो, श्री गणेश सिद्धीचं काय होतो, सर्व सिद्धी रिद्धी सिद्धी कोणाकडे आहेत, श्री गणेशाकडे। आणि त्याचीच जर कृपा आपल्यावरती झाली तर काय होणार आहे हो, आपल्याकडे जी अज्ञान दुःख भ्रांती आहे ती काय होणार आहे हो, जाणार आहे। असं कोण म्हणतायत, समर्थ सांगतायत की तुझे कृपेचे बळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्व भक्षक काळे दास्यत्व कीजे। जे विश्व भक्षक करू शकतात, हे सर्व विश्व एका क्षणामध्ये ते भस्म करू शकतात, असे सुद्धा काय करतात हो, असा कळी काळ सुद्धा तुझी काय करत आहेत, दास्य करत आहेत, तुझं दास्यत्व करत आहेत। येता कृपेची निज उडी, येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देशधडी नाम मात्रे। समर्थांना काय हो सांगायचंय, समर्थ काय म्हणतायत, अरे श्री गणेशा, तुझं नुसतं काय हो, तुझ्या कृपेचं नुसतं, तुझी नुसती कृपा जरी झाली तर काय होतं, विघ्न कापुती बापुडे, तू नुसती कृपा करण्याचं नुसतं, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, श्री गणेशानं नुसतं ठरवलं ना की चला या व्यक्तीवरती आपली कृपा करूया, तरी काय होतात हो, सगळी विघ्ने काय होतात, आपली कापायला सुरुवात होतात। म्हणजे जे काय अडथळे आहेत, जी काय विघ्ने आहेत आपल्या संसारात, परमार्थात, प्रपंचात जी काय विघ्ने आहेत ती काय होतात, कापायला सुरुवात होतात। होऊन जाती देशधडी नाम मात्रे, आणि कुठं निघून जातात ते कळत सुद्धा नाही। म्हणजे विघ्नहर्ता उग म्हटलं जातं का हो, श्री गणेशाला आपण काय म्हणतो, विघ्नहर्ता। मग समर्थ काय म्हणतात, नुसतं त्यानं कृपा करायची ठरवलं तरी काय होतात हो, सगळी विघ्ने काय होतात हो, कापायला सुरुवात होतात। कापायला म्हणजे काय, घाबरतात,
घाबरून पळून जातात देशधडे नाममात्रे, नावाला सुद्धा काय राहत नाही विघ्न कधी पण. तर श्री गणेशाची नुसतं कृपा झाली तर, नुसतं श्री गणेशांनी ठरवलं ना की कृपा करायची, की त्या क्षणी काय हो सगळी विघ्ने पळून जातात. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती. म्हणूनच ना ही तू नुसतं कृपा करायला आलास तरी काय हो सगळी विघ्ने कापतात, देशोधडीला लागतात. आणि म्हणूनच तुझं नाव काय आहे? विघ्नहर आहे. आणि तुझं नाव विघ्नहर आहे. तू काय आहेस हो? आम्हा अनाथांचे माहेर आहे. आदी करुणी हरिहर अमर वंदिती. सगळेजण काय हो करतात? आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्व देवतांच्या अगोदर श्री गणेशाला काय केलं जातं हो? भजलं जातं. आपल्याला त्यामागची कथाही माहीत आहे. जेणेकरून म्हणजे पार्वती मातेनं सर्वांना, पार्वती माता ज्यावेळेस रागवली होती, पार्वती मातेचा राग कधी व शांत झाला? ज्यावेळेस सर्वजण म्हणाले की सर्व देवतांच्या अगोदर श्री गणेशाची काय करू आम्ही? पूजा करू. म्हणून प्रत्येक कार्यात, शुभ कार्यात काय हो केलं जातं? अगोदर श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती. सर्वजण काय हो करतात? सगळेजण श्री गणेशाच्या अगोदर काय करतात? पूजा करतात. सर्व कार्याच्या अगोदर. वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्व सिद्धी, अगाध अडथळे उपाधी बाधू शकेना. आपल्याला माहिती आहे समर्थ काय म्हणतात? वंदुनिया मंगळनिधी. तुझं जर वंदन करून एखाद्या कार्याला सुरुवात केली तर काय होतं? तुला वंदन करून, तुझे पूजन करून जर एखाद्या शुभ कार्याला, एखाद्या कार्याला सुरुवात केली तर काय होतं? ते कार्य सिद्धीला जातं, ते कार्य पूर्ण होतं आणि कोणताही आघात अडथळा काय होत नाही, त्या कार्यामध्ये येत नाही, बाधू शकत नाही. असा हा श्री गणेश आहे. असं कोण म्हणते हो? समर्थ कोणाची स्तुती करत आहे? तिथं गणेश स्तवन चाललंय आपलं. वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्व सिद्धी, आघात अडताळे उपाधी बाधू शकेना. म्हणजे काय हो? त्या विघ्नेश्वराला वंदून त्याची पूजा अर्चा करून प्रत्येक कार्याला सुरुवात केली तर कोणतेही अडथळे बाधू शकत नाहीत. असा तू परमेश्वर आहेस. असा श्री गणेशा तू आहेस. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रिगोनिया मन, पांगुळे सर्वांगी. जयाचे आठविता ध्यान म्हणजे काय हो? ज्याचं ध्यान नुसतं आठवलं. आपल्याला माहिती आहे मंगलमूर्ती म्हटलं, नुसतं श्री गणेशा म्हटलं तर काय हो? अंतरी काय येतं? समाधान होतं. आणि नेत्री काय होतं? लगेच त्याची मूर्ती उभा राहते आणि आपलं मन काय होतं? पांगुळे सर्वांगी. आपलं पूर्ण सगळं देह काय होतो? देहामध्ये ते जणू काय ती मूर्ती संचारते. श्री गणेशाचं नुसतं स्मरण केलं. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रुगुनिया मन, पांगुळे सर्वांगी. असा कोणीही नाही की ज्याला श्री गणेशाची मूर्ती पाहून समाधान मिळणार नाही. त्याची मूर्ती पाहिली की काय होतं? अंतरी सगळं समाधान येतं. सगुण रूपाची ठेव, महालावण्य लागव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. सगुण रूपाची ठेव तो काय आहे हो? आपल्याला ह्या काळात सगुण रूपात आहे. ती मूर्ती काय आहे? सगुण रूपात आलेली आहे. आणि ती कशी आहे हो? महालावण्य लागव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. आता नुसती कल्पना जरी केली की काय हो? देव सगुण रूपात आलाय. श्री गणेश काय आलेत? सगुण रूपात आलेत आणि काय करतायत हो? नृत्य करताहेत.
तर हे नृत्य पाहून, सगुण रूपातील देवाचं नृत्य पाहून सकळ देव तटस्थ होती. म्हणजे काय हो, सकळ देव नुसते बघतच राहतात. एवढं काय आहे त्या देवाचं सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. सर्व काळ मदोमंत सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू. मला एक सांगा, आपण नेहमी बघा, कधीही श्री गणेशाची मूर्ती बघा, कोणत्याही मंदिरात गेलो आणि नुसतं त्या मूर्तीकडे पाहिलं किंवा जी काय तस्वीर आहे श्री गणेशाची ती पाहिली, तर काय आहे त्या तस्वीरीमध्ये काय दिसतं हो? सर्व काळ मदोमंत, सर्व तृप्त असलेला देह, म्हणजे सर्व काळ मदोमंत सदा आनंदे डुल्लत, सदैव त्या चेहऱ्यावरती काय आनंद, हर्षे निर्भरे उद्दित सुप्रसन्न वदनू. नेहमी चेहरा कसा हो? हसरा, सुप्रसन्न. म्हणजे त्या चेहऱ्याकडे पाहिलं नुसतं, म्हणजे त्या मूर्तीकडे पाहिलं किंवा त्या फोटोकडे पाहिलं तरी काय होतं, अंतरी समाधान येतं. एवढी ती मूर्ती, तो फोटो काय असतो त्या श्री गणेशाचा, सुप्रसन्न वदनू. नेहमी काय असतो? प्रसन्न चेहरा. नेहमी प्रसन्न चेहरा असणारा हा श्री गणेश आहे, असं श्री सद्गुरू काय करतात, त्यांचं वर्णन करतायत, स्तवन करतायत. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला. काय हो, हे सगळं काय चाललंय? श्री गणेशाचं स्तवन चाललंय. भव्य रूप वितंड, आपण बघितलं मूर्ती कशी असते हो, भव्य असते. भव्य रूप कसं दिसतं त्या श्री गणेशांचं, कसं हो रूप दिसतं? भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड. ताकद, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं, भीमासारखी ताकद कोणाकडं? श्री गणेशांकडे. तो आहेच, तो ताकदीचा पण परमेश्वर आहेच. कारण का हो, भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड, त्याच्याकडं काय आहे? महाप्रचंड काय आहे हो? ताकद आहे त्या श्री गणेशाकडे. विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चेला. आणि काय केलंय, सगळ्या चेहऱ्याला काय लावलाय? सिंदूर. मस्तकी म्हणजे परमेश्वरा चेहऱ्याला नाही, मस्तकाला काय लावलाय हो? सिंदूर. देवाला खूप काय आवडतो? सिंदूर आवडतो. आणि तो सिंदूर काय केलाय, त्या देवाने मस्तकावरती लावलेला आहे. नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे, ते आली षटपद कुळे झुंकार शब्दे. नाना सुगंध परिमळे काय आहेत तिथं? देवाला बघा आवडतं सुगंध द्रव्य समर्पयामी, आपण म्हणतो बघा श्री गणेशाच्या मूर्ती. मग अशा ह्या श्री गणेशासमोर काय आहे? नाना सुगंध परिमळे. सगळ्या जे काही अत्तर आहेत, सगळ्या अत्तरांचा वास, म्हणजे सुगंध कुठं आहे? त्या परमेश्वराजवळ आहे. विस्तीर्ण मस्तकी नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे, ते आली षटपद कुळे झुंकार शब्दे. म्हणजे काय हो? षटपद कुळे म्हणजे काय हो? एवढा सुगंध भरलेला आहे त्या परमेश्वरासमोर की एखाद्याचे काय हो, गंडस्थळे जरी असतील ते तरी काय काढणार, त्या नुसत्या त्या सुगंधाने, परमेश्वराजवळ असलेल्या परिमळाच्या सुगंधाने काय होतात, ती गंडस्थळे पण काय होतात तो गळून पडतात. ते आली षटपद कुळे झुंकार शब्दे. मुरडी व शुडा दंड सरळे, शोभे अभिनव आवळे, लंबित अधर तीक्ष्ण गळे, क्षणक्षणा मंद सत्वी. काय हो दाखवलं हे सगळं? देवाचं काय दाखवलं इथं? श्री गणेशांचं स्वरूप दाखवले. काय हो? मुरडी व शुडा दंड सरळे, हातामध्ये काय आहे? शुडा दंड आहे. आणि तो कसा हो? देवालाच काय दिसतो? शोभून. आणि लंबित उदर तीक्ष्ण गळे, छनछना मंद सत्वी. काय आहे हो? देवाच्या पोटावरती काय आहे हो? त्याचं सोंड आहे दिलेली बघा, त्याचं ते स्वरूप
वेगळंच आहे आणि त्याचं वर्णन देहाने आपण करू शकत नाही. पण आपण समर्थांनी हे काय केलंय, त्यांचं स्तवन केलेलं आहे, त्या परमेश्वराचं, त्या श्री गणेशांचं स्तवन केलेलं आहे. 14 विद्यांचा गोसावी, हरस्व लोचन ते हिलावी, लवलवीत फडकावी, फडे फडे कर्ण थापा. काय हो, श्री गणेशांकडे काय आहे हो? सगळ्या 14 विद्या कोणाकडे आहेत? सगळ्या श्री गणेशांकडे आहे. आणि आपल्याला माहित आहे 14 विद्यांचा गोसावी म्हणजे काय हो? सगळ्या विद्या ज्या आहेत, ज्या भुवना म्हणजे ह्या विश्वामध्ये जेवढ्या विद्या आहेत, तेवढ्या विद्यांचा मेन कोण आहे हो? श्री गणेशच आहेत. सगळ्या विद्या कोणाकडे आहेत हो? श्री गणेशांकडे आहेत. म्हणून देवाने काय म्हटलंय त्यांना? 14 विद्यांचा गोसावी, म्हणजे तूच आहेस 14 विद्या असणारा. सगळ्या विद्या विश्वात जेवढ्या विद्या आहेत, तेवढ्या सर्व कुणाकडे आहेत हो? श्री गणेशांकडे आहेत. हरस्व लोचन ते हिलावी, लवलवीत फडकावी, फडे फडे कर्ण थापा. काय म्हणले हो? कान कसे असतात हो श्री गणेशांचे? मोठमोठे. लोचन, नेत्र कसे असतात? म्हणजे त्या परमेश्वराच्या मूर्तीकडे आपण पाहिलं तर काय हो, कान सारखे काय असतात? फडफड केलेले कान, डोळे. म्हणजे तो देव पाहत असतो नेहमी. काय करत असतो? पाहत असतो. कारण सगळ्या विद्याचा 14 विद्यांचा गोसावी कोण आहे? तर तो श्री गणेश आहे. त्यालाच माहिती. आपण काय हो, आपल्याकडे एवढ्या विद्या नाही आहेत जेवढ्या त्या परमेश्वराकडे आहेत. आणि तो नुसतं बघत असतो, डोळ्यानं बघतोय, कान आपलं हलवतोय, डोलवतोय. त्याला माहिती आहे आपल्याकडे किती ज्ञान आहे ते. आपण देहरूपाने त्या परमेश्वराचं स्तवन देखील करू शकत नाही, कारण त्या स्तवनाचे पलीकडचे हे सर्व आहेत. तरीही समर्थांनी काय केले हो? त्या परमेश्वराचं स्तवन केलेलं आहे. समर्थ काय म्हणतात? 14 विद्यांचा गोसावी, म्हणजे 14 विद्या ज्याच्याकडे आहेत तो हा गोसावी. म्हणजे त्यांना म्हटलंय तसं का हो? कारण सगळ्या विद्या त्या श्री गणेशाकडे असतात. हरस्व लोचन ते हिलावी, लवलवीत फडकावी, फडे फडे कर्ण थापा. रत्न खचित मुगुटी झळाळ, नाना सुरंग फाकती किळ, कुंडले तळपती नीळ, वरी जडिले झमकती. काय हो, हे सगळं बघा ना. रत्नखचित मुगुटी झळाळ, काय आहे हो? डोक्यावरती मुकुट आहे आणि त्या मुकुटावरती काय आहे हो? सगळे रत्न खचित, म्हणजे रत्न सगळी काय आहेत त्याच्यावर लावलेली आहेत. म्हणजे त्या मुकुटावरती जी रत्न लावलेली आहेत ते काय करत आहेत? चमकतायत. झळाळ म्हणजे काय? चमकतायत. नाना सुरंग फाकती किळ, कुंडले तळपती नीळ. कानामध्ये काय आहेत हो? कुंडले. आणि त्याच्यावर पण काय आहेत व रत्न जडलेले. आणि ते सगळं काय होतंय? चमकतंय. वर्णन केले हो, देवाचं वर्णन केले की काय हो, देवाने जो मुकुट घातलाय, कानात कुंडलं घातले, ती काय होत आहे? त्याच्यावरती जे हिरे जडित रत्न काय झालेले आहेत, जे काय लावलेली आहेत, ती काय होत आहेत? चमकतायत. आणि अशी कल्पना केली देवाची. म्हणजे काय हो? रत्नखचित मुगुटी झळाळ. देवाने जो मुकुट घातलाय त्याच्यावरती अनेक प्रकारचे, तो देवच आहे, त्याला काय कमी आहे का? कल्पना करायला काय जाते आपल्याला? त्याला काय कमी आहे का तो देवाला? मग देवाचं वर्णन करताना नुसतं कल्पना करायची आपण. काय हो, की त्या देवाने काय घातलाय, त्या श्री गणेशानं काय घातलाय? मुकुट घातलाय. रत्नजडित मुकुट घातलेला आहे. आणि त्या रत्नजडित मुकुटावरती सर्व प्रकारची रत्न काय केलेले आहेत? रत्नजडित मुकुट आहे. कानात कुंडले त्या पद्धतीचे आहेत. आणि ते काय होत आहेत हो? सगळे झळकतायत. झमकती म्हणजे काय? झळकतायत. आणि त्यामध्ये देवाचं स्वरूप आणखीनच काय हो? उठून दिसते.
आणखीनच देवाचं स्वरूप त्या रत्नामुळे काय होते हो, आणखीनच चमकून दिसते. दंत शुभ्र सद्दट रत्न खचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु. परत चेहऱ्याचा दंत शुभ्र सद्दट काय ओ, सोंडेपाशी जो दात दाखवलाय तो कसा आहे ओ देवाचा, पांढरा शुभ्र दात, जणू काय एखादं रत्नच बसवलं, एवढा पांढरा शुभ्र काय आहे तो, त्याचा दात तेवढा चमकतोय. आणि तो काय होतोय, हळूहळू तळपती लघु लघु. म्हणजे ते जे दात आहे देवाचे ते काय हो, रत्न जडल्यासारखा एवढा पांढरा शुभ्र काय आहे हो त्याचा, तो दंत आहे. आणि तो पण काय होतोय, चमकतोय. लव थवीत मल्पे धुंद व्यष्टीत कट्ट नागबंद शुद्र घंटिका मंद मंद वाजती झनकारे. काय वय देवाकडं, लव थवीत मल्पे धुंद, जे हातामध्ये जी शस्त्र आहेत, घंटा नागबंद, ते काय होत आहे तो, हळूहळू काय होत आहेत, वाऱ्याच्या ह्याने काय झुळकाने वाजत आहेत. असं काय केलंय व समर्थांनी श्री गणेशाचं, तसं काय केलंय व वर्णन केलंय, त्यांचं स्तवन त्या पद्धतीने केलंय. चतुर्भुज लंबोदर, किती हात दाखवलेत, चतुर्भुज लंबोदर कासे काशीला पितांबर फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाकी. काय हो केलाय त्या चतुर्भुज लंबोदर, किती हात आहेत त्या श्री गणेशाला, 4 हात आहेत. आणि कासे काशीला पितांबर, काय बांधलंय, काय नेसलाय देव, पितांबर नेसलाय. आणि त्याच्यावरती काय आहे हो, त्या पितांबरावरती वेडा घालून कोणी बसले, तर तो नाग बसलाय. कमरेला वेडा घालून काय बसलाय, श्री गणेशाच्या नाग बसलाय. आणि तो काय करतोय, धोंदीचा फणीवर धुधुकार टाकी. तो काय करतोय, आपला फणावर काढून काय करतोय तो, धुधुकार टाकी. डोलवी मस्तक जिवालाळी घालून बैसला वेटाळी उभारुणी नाभी कमळी टकमका पाहे. आता हे वर्णन कुणाचं आहे, जो काय सांगितलं समर्थाने, घालून डोलवी मस्तक जिवालाळी, काय करतोय तो नाग, आपण बघितलं कासे कमरेला काय हो, पितांबराच्या वरती गाठ बांधल्यासारखा नाग बसलाय. आणि त्यानं काय केलंय हो, फणावरती काढलाय. आणि त्या फणा काय करतोय तो, डोलवी मस्तक जिवालाळी, मस्तक तो नाग मस्तक डोलवतोय आणि जीवा काढतोय, आपली जीवा लाळी घालून बैसला वेटाळ घालून बसलेला आहे, उभारुणी नाभी कमळी. आणि देव त्यानं काढलाय फणा, पण कुठं काढलाय हो, नेमका श्री गणेशांची नाभी म्हणजे बेंबी आहे तिथं काय केलंय हो, त्यानं आपला फणा काढलेला आहे. आणि तो सगळीकडे टकमका पाहतोय. कोण, तो नाग. नाना याती कुसुम माळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे. नाना याती कुसुम माळा, आता काय हो सांगितलंय, नाना याती कुसुम माळा, गळ्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत. कुसुम म्हणजे काय, पुष्पांच्या माळा आहेत. नाना याती कुसुम माळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे. काय हो, हृदया म्हणजे बेंबीच्या खालीपर्यंत काय आहे तो, देवाच्या गळ्यात सगळ्या माळा आहेत. आणि त्या काय हो, त्याच्यावरती एक मोठंसं पदक आहे. आणि ते काय हो, देवाला खूप सुंदर असं काय दिसतंय, त्या माळेमधलं जे पदक आहे ते देवाला काय दिसतंय हो, खूप सुंदर दिसतंय. आता एक सांगा, देवाच्या नखापासून केसापर्यंत काय केलंय हो, देवाचं सगळं वर्णन केलंय.
आणि आपल्याला माहितीच आहे आपण ती मूर्ती पाहतो, परंतु एवढ्या सुषमाने आपण कधी ही मूर्ती पाहिलेली नाहीये असं वर्णन समर्थांनी त्यावेळेस करून ठेवलंय. 350 वर्षापूर्वी हे काय केलंय हो, वर्णन करून ठेवलंय. म्हणजे तो परमेश्वर किती, याचं वर्णन करायला त्याला बघितलेलं असायला पाहिजे ना. मग ज्यानं बघितलं त्यानंच काय केलं हो, त्या देवाचं वर्णन केलं. हे वर्णन समर्थच करू शकतात. किती सुंदर प्रकारे काय केलंय हो, त्या श्री गणेशाचं वर्णन केलंय. नाना याती कुसुम माळा, व्याळ पर्यंत रुळती गळा, रत्न जडित हृदय कमळा, वरी पदक शोभे. शोभे फरस आणि कमळ. काय हो दिसतंय शोभून? फरस. हातामध्ये काय आहे? एका हातामध्ये फरस आहे, कुऱ्हाड दिलेली आहे. एका हातामध्ये कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, एके करी मोदक गोळ, तयावरी अतिप्रीती. काय सांगितले? एका हातामध्ये फरस आहे, एका हातामध्ये कमळ आहे, एका हातामध्ये अंकुश तीक्ष्ण तेजाळ. म्हणजे काय हो, एक शस्त्र आहे दुसरं, अंकुश तीक्ष्ण तेजाळ. आणि एका हातामध्ये काय आहे हो, मोदक आहे, मोदक. आणि देवाला सर्वात जास्त काय आवडत असेल, काय सांगितलं समर्थांनी? एक करी मोदक गोळ, तयावरी अतिप्रीती. देवाला काय आवडतं सर्वात जास्त? तर मोदक. ज्याच्यावर जास्त प्रीती आहे असा तो कोण आहे? तो मोदक आहे. नटनाट्य कळा कुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारे. काय हो, नटनाट्य कळा कुसरी. देवाकडंच आहे हे सगळं. देव काय करतो? श्री गणेश काय करतात? त्यांना अनेक छंद आहेत आणि अनेक छंद असून सुद्धा ते काय करतात? नृत्य पण करतात. असं सांगितलंय. नटनाट्य कळा कुसरी. सगळ्या नटनाट्य कळा कुसरी कुणाकडे आहेत? श्री गणेशांकडे आहेत. नाना छंद नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारे. टाळ मृदांग वाजवत नाचणं, भजन करणं, गाणं, सगळं नाट्य सगळं कुणाकडे हो? हे श्री गणेशांकडे. स्थिरता नाही एक क्षण. काय नाही हो, एक क्षण सुद्धा काय नाही, देव स्थिर नाहीये. चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. कसा आहे तो परमेश्वर? त्याच्याकडं काय नाहीये, एक क्षण सुद्धा काय नाहीये, स्थिरता नाहीये. चपळ विषयी अग्रगण, तो काय आहे? सगळीकडं चपळ आहे तो. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. त्यांची मूर्ती कशी आहे हो परमेश्वराची? लावण्य खाणे. सदैव काय हो, कामाला तत्पर. आपल्याला माहित आहे श्री गणेशाला बोलवलं की सगळी विघ्ने काय होतात? पळून जातात. मग तो कसा आहे? तो श्री गणेश एकही क्षण स्थिर नाही आणि नेहमी काय आहे होतो? चपळ आहे. साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. त्याची मूर्ती कशी आहे? सुलक्षण, लावण्य खाणी. इतकी सुंदर परमेश्वराचं वर्णन समर्थांनी केलंय बघा. श्री गणेशाचं वर्णन केलंय. ऋण झुणा वाजती नेपुरे, वाकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पावले दोन्ही. काय सांगितलं व? देवाच्या पायात काय आहे सांगितले? घुंगरू आहेत, घुंगरू. श्री गणेशाच्या पायात काय आहेत? घुंगरू आहेत. आणि ती कशी वाजतायत? देव जर चालायला लागले तर ती घुंगरू काय वाजतायत? रुणझुण वाजती नेपुरे, वाकी बोबाटती गजरे. जणू काय चाललंय हो? कशाचं तरी बोबाट चाललाय अशा पद्धतीनं त्या घुंगरांचा आवाज येतोय. आणि त्या घुंगराच्या आवाजाबरोबर काय करतात? डुल्लत डुल्लत काय करतायत? श्री गणेश चालत आहेत असं वर्णन केलंय. ईश्वर सभेशी आली शोभा, दिव्यांबराची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुलभा, अष्टनायका होती. काय हो? श्री गणेश असं ते
पायात घुंगराचा आवाज, तशा नादामध्ये ते काय चाललेले आहेत, ईश्वर सभेला चाललेले आहेत. आणि श्री गणेश गेल्यानंतर त्या ईश्वर सभेला काय आले हो, शोभा आली. दिव्यांबराची फाकली प्रभा, साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती. आपल्याला एक माहित आहे, श्री गणेशांनी काय कोणता ग्रंथ लिहिला हो, महाभारत ग्रंथ कोणी लिहिलाय, श्री गणेशांनी लिहिलाय. म्हणजे काय हो, साहित्य लिहिण्याची ताकद पण ह्या देहाकडंच, कुठल्या, श्री गणेशांकडंच. म्हणजे 14 विद्यांचा नायक तर तो आहेच, 14 विद्यांचा गोसावी म्हटलंय समर्थांनी त्यांना. आणि साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती, म्हणजे साहित्यात पण ते काय आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, अष्टनायक आहेत. त्यांची बरोबरी साहित्यात सुद्धा कोणीही करू शकत नाही, असा तो परमेश्वर श्री गणेश आहे. ऐसा सर्वांगे सुंदर, सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारो साष्टांग भावे. असा हा परमेश्वर सुंदर आहे. कसं हो, त्याचं वर्णन केलंय, किती सुंदर वर्णन केलंय हो. रत्न जडित मुकुट, कासे कापेला पितांबर, कासेला पितांबर. तो नाक काय केलाय हो, वेटळ घालून त्या नाभीजवळ काय केलंय त्यानं, फणी काढून बसलाय. एका हातात फरस, एका हातात कमळ, एका हातात मोदक, आणि त्या मोदकावरती काय हो, प्रीती. असं श्री समर्थांनी काय केलंय हो, समर्थांनी श्री गणेशाचं काय केलंय हो, असं वर्णन केलंय. आणि ते वर्णन काय हो, आणि नुसतं ते काय दिसायला स्वरूप सुंदर आहे असं नाही, तर ते काय आहे, तो 14 विद्यांचा पण गोसावी तोच आहे. साहित्यविषयी सुलभा, म्हणजे साहित्यात सुद्धा प्रबळ कोण आहेत, श्री गणेशच आहेत. आणि असे श्री गणेश या ईश्वर सभेत आले की त्या ईश्वर सभेला काय येते, शोभा येते. असं समर्थांनी काय केले हो, श्री गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आणि समर्थ काय म्हणतात, ऐसा सर्वांगे सुंदर, सकळ विद्यांचा आगरू, त्याशी माझा नमस्कारो साष्टांग भावे. असा सर्वांगाने सुंदर आहे, सकळ विद्यांचा काय आहे, तो आगर आहे. अशा ह्या परमेश्वरास माझा काय आहे हो, साष्टांग नमस्कार आहे, साष्टांग भावे नमस्कार आहे. अशा ह्या परमेश्वरास माझा साष्टांग भावे नमस्कार आहे. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. ध्यान गणेशाचे नुसतं ध्यान जरी आपण श्री गणेशाचं वर्णिलं, श्री गणेश असे आहेत, त्यांचं स्वरूप असं आहे, असं जरी अंतरी जरी नुसता भाग उभा राहिला तर काय होतं, मती प्रकाश होय भ्रांता. भ्रांत जी आहे आपल्याला, भ्रांत ती काय होते, निघून जाते. गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. आणि परमेश्वराचे जे काय गुणानुवाद आहेत ते श्रवण जर केले, ऐकलं, म्हणजे श्री गणेशाचं नुसती स्तुती जरी ऐकली तरी काय होणार आहे, ह्या मुखामध्ये सरस्वती बोलणार आहे. सरस्वती म्हणजे आपल्याला सुद्धा विद्या येणार आहे. हे एवढे श्रेष्ठ तो श्री गणेश आहे. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. समर्थ काय सांगतायत की ज्याला ब्रह्मादिक वंदिती, आपल्याला माहिती आहे प्रत्येक शुभ कार्याच्या अगोदर, म्हणजे प्रत्येक देवाच्या अगोदर आरंभी देव कोणाला भजलं जातं, श्री गणेशाला भजलं जातं. आणि त्याला सर्वजण काय करतात हो, सर्वांच्या अगोदर म्हणजे सर्व देव कुणाला अगोदर भजतात, तर श्री गणेशाला. जयासी ब्रह्मादिक वंदिती, सर्वजण नमस्कार करतात कुणाला, श्री गणेशाला. सगळ्यात अगोदर श्री गणेशाला काय कर, जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. अहो ज्यांना ब्रह्मादिक काय करतात, प्रथम वंदन करतात, तिथं आपल्या माणसाचं काय हो, आपण तर कोण आहे, माणूस आहे. त्यांनी तर काय हो, असो प्राणी मंदमती,
तेही गणेश चिंतावा. ज्याला म्हणजे ब्रह्मादिक देव ज्याला वंदन करतात तिथं आपल्यासारख्या माणसांनी वंदन केलं तर काय त्या देवाला फरक पडणार आहे हो? काय सुद्धा नाही. तरीही काय करायचंय, मंदमती तेही गणेश चिंता, म्हणजे जे काय ज्यांना बुद्धी नसेल काही नसेल त्यांनीही काय करावं, श्री गणेशाला भजावं, श्री गणेशाचं चिंतन करावं. जेणे काय होईल हो, सरस्वती काय होणार आहे, आपल्या वाणीमध्ये काय येणार आहे, सरस्वती येणार आहे. श्री गणेशाला भजलं तर, म्हणजे श्री गणेश चिंतन जरी केलं त्या श्री गणेशाचं तरी आपल्याला सगळं विद्या प्राप्त होतात. म्हणजे जे मंदमती असतील त्यांनी श्री गणेशाचं चिंतन जरी केलं तरी त्यांच्या मंदमती सुद्धा काय होणार आहे हो, कमी होणार आहे आणि त्यांना बुद्धी प्राप्त होणार आहे. जे मूर्ख अवलक्षण जे का हिनाहून हीन, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. जर श्री गणेशाला जर अशा लोकांनी चिंतन केलं तर जे मूर्ख अवलक्षण, जी माणसं मूर्ख असतील, अवगुणी असतील, जे का हिनाहून हीन, जे काय असतील हीन असतील, ते सुद्धा काय होतील हो, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. त्या माणसांमध्ये पण काय येणार आहे, दक्षता येणार आहे सर्वांविषयी. ही कशामुळे, तर फक्त श्री गणेशाचं चिंतन केल्यामुळे. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ कलोचंडी विनायका. म्हणजे सगळी विद्या, 14 विद्यांचा नायक कोण आहे हो, श्री गणेश आहे. आणि ज्याच्याकडं विद्या आहे त्याच्याकडंच काय मागितलं पाहिजे, विद्या मागितली पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात की जी माणसं बाबा ज्याला बुद्धी नाहीये, जे अवगुणी अवलक्षण आहे, त्यांनी सुद्धा मूर्ख अवलक्षण आहे, त्यांनी सुद्धा काय हो, श्री गणेशाचं चिंतन जर केलं तर ते, आणि एखादा हिनाहून हीन असेल तो सुद्धा काय होणार आहे हो, सर्वश्रेष्ठ होणार आहे. कशामुळं, फक्त श्री गणेशाला शरण गेल्यामुळे, श्री गणेशाचं चिंतन केल्यामुळं अशा सुद्धा व्यक्ती काय होणार आहेत तो, सगळ्या गुणामध्ये काय होणार आहेत, दक्ष प्रवीण सर्व विषयी होणार आहेत. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ. सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी समर्थ कोण आहे हो, तर तो श्री गणेश आहे. सप्रचित भजन स्वार्थ कलोचंडी विनायका. तो कोणाचा मुलगा आहे आपल्याला माहिती आहे, कोणाचाही होतो, पार्वती. चंडी विनायका तो कोणाचा विनायक आहे, तर तो पार्वतीचा, जी आदी माया शक्ती आहे तिचा तो मुलगा आहे. त्याच्या दृष्टीनं कोणतंही काम करणं अवघड नाहीये असा तो काय आहे, श्री गणेश आहे. आपल्याला माहिती आहे श्री गणेशाला बघा, हे कोणतं जे काय अवघड काम असेल त्या ठिकाणी लगेचच कोणाला बोलवलं जायचं हो, श्री गणेशाला बोलवलं जायचं. एकदा हे रावण आत्मलिंग घेऊन चाललेला, आता रावणाला अडवायचंय, आत्मलिंग जमिनीवर ठेवायला लावायचंय. मग ह्या वेळेस काय हो केलं देवांनी, सर्वांनी श्री गणेशाला काय हो सांगितलं, काय प्रलोभन दिलं हो, लाह्या तुला काय देऊ आम्ही, तू जर हे काम पूर्ण केलं तर लाडू मोदक लाह्या तुला देऊ, आणि तुझं काय करू, तुला खायला देऊ. हे काय दिलं देवांनी श्री गणेशांना, हे प्रलोभन दिलं. देव लगेचच काय झाले हो, लगेच तयार झाले की काय, ठीक आहे. मग अवघडातलं कठीणातलं कठीण काम सुद्धा कोणी केलं हो, श्री गणेशांनी सहज केलं. मग गेले श्री गणेश, कशाचा वेश धारण करून गेले हो, गुराख्याचा वेश धारण केला. आणि त्या रावण काय हो म्हटला, ज्यावेळेस रावण काय सायं संध्याची वेळ झालेली रावणाची, रावणाला पुढं कोण दिसलं, एक मुलगा दिसला. रावण काय हो त्याला म्हणाला, अरे बाळा इकडे ये, कुणाचा मुलगा तो, तुझे वडील काय करतात. त्यावेळेस श्री गणेश काय हो म्हटले, नाही माझे वडील काय आहे तो, सगळ्या अंगाला भस्म धारण करतात, वैराग्य आहेत. मग
रावण म्हणला, मग तुझ्या वडिलाच्यानं तुला काय रे मिळत असेल, चल तू माझ्याकडे, नुसतं माझ्या काय कर, आत्मलिंगाची पूजा कर. असं कोण हो म्हणला श्री गणेशाला? रावण म्हणाला. पण त्या रावणाला कळलं का की हा कोण आहे? चंडीविनायका, हा पार्वतीचाच मुलगा श्री गणेश आहे आणि तो आपल्याला काय करायला आलाय? विघ्न करायला आलाय. परंतु हे रावणाला कळलं नाही आणि तो श्री गणेश आहे हे रावणाला कळलं असतं तर त्यानं काय, तो नेऊ शकला असता आत्मलिंग, श्रीलंकेपर्यंत नेऊ शकला असता, परंतु तो नेऊ शकला नाही. मग रावण काय म्हणला श्री गणेशांना, ठीक आहे, तू हे आत्मलिंग ठेव, तुझ्याजवळ ठेव, मी जरा सायं संध्या करून येतो. त्यावेळेस श्री गणेश म्हणतात, ठीक आहे, मी घेतो आत्मलिंग माझ्या हातात, परंतु एक लक्षात ठेवायचं, मी 3 वेळा हाक मारणार. तू 3 वेळा हाक मारल्यावर तू जर नाही आला तर मी हे काय करणार, जमिनीवर ठेवणार. आता कार्यच काय होतं दिलेलं श्री गणेशांना देवांनी, आत्मलिंग काही करून जमिनीवर ठेवायचं. मग रावण नुसता जाऊन बसला की गणेशांनी इकडं हाका मारायला सुरुवात केल्या. एक हाक झाली, दुसरी हाक झाली, तिसऱ्या हाकेत लगेच श्री गणेशांनी लगेचच तात्काळ काय केलं, खाली ठेवलं आत्मलिंग. म्हणजे अवघडातलं कठीणातलं कार्य कोणी केलं हो? श्री गणेशांनी केलं. आणि हे कार्य करणं कोणाला शक्य होतं? फक्त श्री गणेशांना शक्य होतं, म्हणून ते करू शकले. आणि त्यांनी जर ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं नसतं तर आज आपला देव कोण असता? तर रावण असता. का हो? कारण देवाने सांगतानाच रावणाला काय सांगितलं होतं, 3 वर्ष तू हे आत्मलिंगाची पूजा केली, म्हणजे लंकेत नेहून जर या आत्मलिंगाची तू पूजा केली तर तूच काय होणार? देव होणार. मग आता देव कोण असतं? रावण असता. जर श्री गणेशांनी विघ्न करून जर ते आत्मलिंग तिथं खाली ठेवलं नसतं तर रावणच देव झाला असता. म्हणून कठीणातलं कठीण कार्य सुद्धा सहजपणे कोण करू शकतं? तर श्री गणेश करू शकतात. ऐसा जो परम समर्थ, म्हणजे हे सगळं सामर्थ्य कोणाकडं आहे? बुद्धी देणं, हे मंदमतीला सुद्धा बुद्धी देणं, हे कार्य कोणाकडं आहे? ह्याचं सामर्थ्य कोणाकडं आहे? तर श्री गणेशाकडे आहे. पूर्ण करी मनोरथ, कोणाचं मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य श्री गणेशाकडेच आहे. सप्रचित भजन स्वार्थ कलो चंडी विनायका, ऐसा गणेश मंगळमूर्ती, तोम्या स्थविला यथामती, वांच्या धरून चित्ती परमार्थाची. आता समर्थ काय म्हणतात हो? ऐसा गणेश मंगळमूर्ती. आतापर्यंत आपण जे वर्णन केलं श्री गणेशाची, अशी श्री गणेशाची काय आहे? मंगळमूर्ती आहे. तोम्या स्थविला यथामती, वांच्या धरून चित्ती परमार्थाची. आता एवढं सगळं वर्णन श्री गणेशाचं केलं, त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे. काय हो? हे सर्व वर्णन जे श्री गणेशाचं स्तवन जे केलंय ते कशासाठी हो? फक्त वांच्या धरून चित्ती परमार्थाची, फक्त परमार्थ करता यावा, मनुष्य देहांना परमार्थ करता यावा. श्री गणेश कसा आहे? श्री गणेश काय करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन समर्थांनी काय केलंय हो? स्तवन, श्री गणेशाचं स्तवन इथं केलंय. आणि स्तवन करून शेवटी समर्थ काय म्हणतात, तर या सर्व श्री गणेशाचं स्तवन करण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे. काय हो? फक्त वांच्या धरून चित्ती परमार्थाची. म्हणजे काय हो? फक्त परमार्थ वाढवणे. लोकांनी काय करावा? परमार्थ करावा. श्री गणेशाचं चिंतन करावं, श्री गणेशाला भजावं, श्री गणेशाला समजून घ्यावं, त्याचं स्वरूप चित्तात धरावं. म्हणजेच काय होणार आहे हो? लोकांकडून काय होणार आहे? परमार्थ घडणार आहे. आणि फक्त परमार्थाची लालसा धरूनच फक्त मी काय केलंय हो? वांच्या, म्हणजे वांच्या धरूनच परमार्थाची ह्या श्री गणेशांचं स्तवन केलेलं आहे. आणि हे स्तवन पण कसं केलंय हो? सहज सुलभ, किती सहज स्वरूप काय हो त्या भगवंताचं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण वर्णन करू शकत नाही, परंतु समर्थांनी काय केलंय हो? सहज त्या परमेश्वराचं काय केलंय हो? त्या मूर्तीचं वर्णन केलंय.
आणि ते वर्णन करण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे. काय हो? सर्वांनी काय करावा? परमार्थ करावा, परमार्थी मार्गी लागावे सर्वांनी. म्हणून काय केले हो? श्री गणेशाचं स्तवन केलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक आता ग्रंथाची सुरुवात काय केली? मंगलाचरणाने केली आणि परमार्थाची सुरुवात श्री गणेशाच्या स्तवनाने केली. तर काय होणार आहे हो? तो परमार्थ घडणार आहे हे समर्थांना माहीत होतं. म्हणजे काय? गणेशांचं स्तवन सगळ्या देवांच्या अगोदर काय हो केलंय? ह्या श्री गणेशांचं स्तवन केलंय. आणि श्री गणेशांचं स्तवन सर्वांच्या अगोदर केल्यामुळे काय होणार आहे हो? हे ग्रंथ लिहिण्याचं कार्य सिद्धीत जाणार आणि गेलं. आपण पाहिलं किती लिहिले तो समर्थांनी? 20 दशक 200 समास लिहिलेत. म्हणजे गणेशाला स्मरून, गणेशाचं स्तवन करून ह्या परमार्थाची मुहूर्तमेढ रोवली समर्थांनी. आणि ते कार्य काय केलं हो? सिद्धीच गेलं. समर्थांनी सहज काय लिहिले हो? 200 समास. म्हणजे हा समास धरून 200 समास काय केले हो? सहज लिहू शकले. कशामुळे? तर ह्या श्री गणेशाच्या स्तवन केल्यामुळे. श्री गणेशांनी काय दिली? समर्थ काय म्हणतात? ह्या परमेश्वराला भजल्या कारणानं, ह्या परमेश्वराचं स्तवन केल्या कारणानं मला काय मिळाली? तशी बुद्धी मिळाली. आणि हे खरं आहे. काय हो? श्री गणेशाचं स्तवन केलं की काय होणार आहे? आपल्या प्रत्येक कार्याची काय होणार आहे? पूर्तता होणार आहे. म्हणजे कोणतं कार्य हातात घेतलंय ते कार्य काय होणार आहे हो? पूर्ण होणार आहे. आपले मनोरथ पूर्ण होणार आहे. श्री समर्थांनी धरलेलं मनोरथ, कोणतं मनोरथ? परमार्थासाठीचं. काय हो? की मी हे 200 समास म्हणजे 20 दशक 200 समास असा श्रीमद दासबोध लिहून पूर्ण करीन. हे श्री समर्थांचं मनोरथ श्री गणेशाच्या स्तवनामुळं काय झालं हो? पूर्ण झालं. म्हणून समर्थ काय म्हणतात हो? ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्थविला यथामती वांच्या धरून चित्ती परमार्थाची. परमेश्वराचं ह्या मूर्तीचं वर्णन करण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे. कोणता हो? शुद्ध उद्देश आहे. कोणता? तर परमार्थ घडावा मनुष्य जातीकडून. म्हणजे आता समर्थ सुद्धा कुठल्या सगुण देहात आले होते आणि सगुण देहात असताना सर्व व्यक्तींनी परमार्थ करावा, वांछा धरून परमार्थाची. म्हणजे ह्या स्तवनामधून लोकांकडून काय घडावा हो? परमार्थ घडावा. एवढीच काय धरून हो? अपेक्षा धरून समर्थांनी काय केले? हे स्तवन केले. आणि श्री गणेशाचं जसं स्तवन केले तसं शारदा स्तवन केले, सद्गुरू स्तवन केले. पुढे बघा सगळे स्तवन आहेस. हा पूर्ण दशकच काय आहे हो? स्तवनाचं आहे. आपण काल बघितलं मंगलाचरण झाल्यानंतर आता समर्थांनी काय केले? श्री गणेश स्तवन केले. आणि श्री गणेश स्तवन करण्यापाठीमागचा एकच शुद्ध उद्देश आहे. तो कोणता? वांछा धरून चित्ती परमार्थाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेश स्तवन नाम समास दुसरा.